आज मला अतिशय आनंद होतोय या 2025च्या पारितोषिक वितरण समारंभात मला उपस्थित राहता आला आणि त्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलात। सर्वप्रथम गणेशाच्या चरणी वंदन करतो, मनपूर्वक वंदन करतो। आज या पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये इतक्या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी येता आलं। खरं म्हणजे परवा संभाजीनगरला मोर्चा होता, मोठा 50-60 हजार कार्यकर्त्यांचा तिरंगा यात्रा होती। तिथून रात्री 2-3 वाजता नाशिकला आलो। काल 15-20 कार्यक्रम जवळपास असतील, ते आटोपले 12-1 वाजेपर्यंत आणि सकाळी 7 वाजता पुन्हा निघालो। खरं म्हणजे मला असं वाटत होतं की नाही सांगितलं तर चालेल का, पण अध्यक्ष आमच्या ऐकायला तयार नव्हते। आता हिरो कुठे गेलाय? तुम्ही ऐकायला तयार नव्हते, सारखे फोन चालले होते आणि म्हटलं आता जावंच लागेल। आणि म्हणून पण आता मला इथे आल्यानंतर खरं आनंद होतोय की एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहता आलं। पुणे आणि गणेशोत्सवाचं नातं आपल्याला माहिती आहे केवळ उत्सवाचं नाही आहे, या उत्सवातून एक हे संस्कृतीचं नातं आहे, परंपरेचं नातं आहे, एक सामाजिक एकतेचं नातं आहे। लोकमान्य टिळकांनी हा सुरू केलेला उत्सव खरं म्हणजे त्यावेळी या उत्सवाची गरज होती, त्यावेळेला सर्वांना एकत्रित करायचं होतं। Cheesy flaming boss burrito, rolling, cheesy melting sides, oozing, slow aged chili sauce, flaming, jalapeno tang, snapping, zingy kicks, poppin', crunchy to start up, make some noise, every bite new surprise, Taco Bell cheesy flaming boss burrito. it hits different. इथला विद्यार्थी, मी पण इथला विद्यार्थी, मी पण 2 वर्ष या ठिकाणी शेवटचे SYTYला या ठिकाणी जो पुण्यात शिकलेलो आहे आणि अनेक वर्ष या ठिकाणी गणपतीमध्ये मी सहभागी झालेलो आहे। पुण्याचा गणपती हा आगळा वेगळा गणपती, मुंबईत मी अनेक गणपती पाहिलेत, अनेक वर्ष आता मी मुंबईमध्ये असतो, पण पुण्याच्या गणपतीची बातच काही और आहे, त्याची गोष्टच काही वेगळी आहे, हे आपल्याला मानावं लागेल। आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे म्हटलं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं नाव आलं नाही असं कुठेही होत नाही। प्रत्येकाला या ठिकाणी ओढ असते ती याच गणपतीची। आहेत आपल्याकडे नामांकित गणपती आहेत, मोठी मोठी मंडळं आहेत, त्यांचं एक वेगळं महत्त्व आहे, निश्चित आहे। पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि पुणं एक आगळं समीकरणच आहे आणि या समीकरणाच्या माध्यमातून आपले गणपती बाप्पा आता खूप मोठे झालेले आहेत। 134 वर्ष तर ह्या उत्सवाला आपल्याला या ठिकाणी होत आहेत आणि नुसता उत्सवच नाही, देखावा केला, आरास केली, ढोल ताशे खूप लावले, एवढ्यापुरतं सीमित नाही मला, कारण यातून समाजाला आपण काय देऊ शकतो, समाजाची काय सेवा करू शकतो, हा त्यामागचा तुमचा जो उद्देश आहे तो खरं खूप वाखाणण्याजोगा आहे। म्हणजे रुग्णांची सेवा मी बघितलं आहे, कारण मी सुद्धा या क्षेत्रात मोठं काम माझं या ठिकाणी आहे। मी सांगायला हरकत नाही, मी भाजपमध्ये सगळ्यात ज्येष्ठ आहे, म्हणजे कंटिन्यू 7 टर्म 35 वर्ष झाले मी निवडून येतो आहे। 5 वर्षांनी नगराध्यक्ष होतो गावाला, मी कॉलेज सोडल्यापासून 23-24 वर्षापासून 40 वर्ष झाले मी या ठिकाणी या राजकारणामध्ये आहे। आमचे मित्र गिरीश बापट आज नाही येते आणि मी सोबतच होतो 94 पासून आतापर्यंत, पण मध्येच ते आम्हाला त्या ठिकाणी दुर्दैवाने सोडून गेलेत, आम्ही सोबत होतो। आणि या काळामध्ये मी अनेक उत्सव बघितले, अनेक गोष्टी या ठिकाणी बाबतीतलेल्या आहेत। पण पुण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरंच एक आगळं वेगळं असं आकर्षण सर्वांना या ठिकाणी। आणि म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या बाबतीमध्ये मी निश्चित सांगेल की नुसतं उत्सव साजरा करणं नाही, तर आम्हाला समाजासाठी काय करता येतं, आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय, अतिशय महत्त्वाचा विषय। आणि म्हणून तुम्ही सर्वात मोठं काम जे असेल मला वाटतं ते आरोग्य क्षेत्रामध्ये आपलं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आहे। मी सांगायला हरकत नाही, मी एका शाळा शिक्षकाचा मुलगा, माझ्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, मी संघाचा स्वयंसेवक लहानपणापासून, नंतर विद्यार्थी परिषद, नंतर मग भाजप, असा माझा प्रवास आहे। पण या काळामध्ये मी शालेय जीवनापासून महाविद्यालयापासून रुग्णांची जी सेवा केली, मला वाटतं मी आतापर्यंत लाखो लोकांना ग्रामीण भागातून मुंबईला नेऊन त्या ठिकाणी त्यांच्या शस्त्रक्रिया करून त्यांना बरं करून घरापर्यंत नेलं असेल, लाखो लोकांना। हे
सर्वांना माहिती, दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्व आमच्या नेत्यांनाही माहीत आहे आणि या कामातूनच मी मोठा झालो. मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मोठा झालो. गणपती बसव, दुर्गोत्सव साजरा कर, 12 गाड्या ओढ, दही हंडी फोड, शिवजयंती काढा, या सगळ्या कार्यक्रमातूनच मी असा मोठा होत त्या ठिकाणी राजकारणामध्ये आलो. मी चांगला शालेय जीवनात पुण्यामध्ये मी चांगला युनिव्हर्सिटीचा माझ्या वजन गटातला कुस्तीगीर होतो. मी चांगला कबड्डीचा खेळाडू महाराष्ट्र टीममधला या ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटीतून खेळणारा होतो. व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो. मी खेळाडू होतो. अभ्यासाकडे माझं काही फार जास्त लक्ष नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. पण मी चांगला खेळाडू होतो आणि त्यामुळे सगळे उत्सव वगैरे सुद्धा अगदी आपण जसं सांगितलं, दादांनी सांगितलं, दराडे साहेबांनी सांगितलं, मी ढोल ताशापासून वाजवण्यापासून सर्वच उत्सव साजरा करण्यापासून नाचण्यापासून तुम्ही बघत असतात कसं चाललं असतं आमचं काम. त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय मी पुढे असायचं. पण मला अतिशय आनंद होतो. आपण सगळ्यांनी सांगितलं की 40 वर्षापासून या ठिकाणी ह्या कामाची सुरुवात झाली. मला वाटतं पटवर्धन साहेब आमचे गोपाळराव यांनी ही संकल्पना मांडली आणि स्पर्धा सुरू केली. खरं म्हणजे हेही खरं आहे. आपण सांगितलं होतं की कधी असं वाटायला लागलं होतं की बाबा उत्सव म्हणजे काय, किती डोकंदुखी आहे. हे सगळ्यांनाच मान्य, अगदी गावापासून शहरापर्यंत रात्रभर ते बँड वाजायचे, DJ वाजायचे, त्याला व्हॉल्यूम इतका मोठा असायचा की काही समजत तो काय करायचं. 10 दिवस गणपतीमध्ये ते लाऊडस्पीकर लावला की त्याला काही कुठले बंधनं नव्हती. मग 1 वाजता 2 वाजता मग मुलांच्याकडे परीक्षा असतील, कोणाची शाळा असेल, कोणाचा अभ्यास असेल, कोणी घरी आजारी असेल, कोणी सिनियर सिटीजन असतील. पण अगदी कानामध्ये कापूस घालून आमच्या शेजाऱ्यांपासून घरापासून मी लोक बघितलेले आहेत की आता काय करावं, बोलायची सोय नाही. आणि म्हणून अशी परिस्थिती आपण या ठिकाणी बघितली. पण याला एक चांगलं स्वरूप आलं पाहिजे. ही समाजाची एक चळवळ झाली पाहिजे. पूर्वी आपण गणपती उत्सव ठिकाणी बसवलं कशासाठी, तर देशासाठी. सगळ्यांचं संघटन झालं पाहिजे, एकत्रीकरण झालं पाहिजे, ही चळवळ उभी राहिली पाहिजे. आपल्याला स्वराज्य मिळालं, सगळ्यांच्या प्रयत्नांनी स्वराज्य मिळालं. अनेक लोक त्या ठिकाणी आपल्या घरात तुळशीपत्र ठेवलीत, अनेक लोक फासावर गेलेत, अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी अगदी सर्व अर्पण केलं. पण याचं कन्व्हर्शन हे सुराज्यामध्ये कसं होईल हे आता आपल्याला बघायचं. आता आपल्याला कोणाशी परक्याची लढायचं नाही आहे, ते आपण समर्थ आहोत, आपलं सैन्यदल समर्थ आहे आजूबाजूला बघायला. पण देशामध्ये अंतर्गत हे आपल्याला सुराज्य आणायचं आहे आणि हे सुराज्य आणायचं असेल तर ही जबाबदारी सगळ्यांची तुमची आमची आहे. आणि गणेश मंडळ, मी खरं सांगेल की दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ आपलं जे आहे, ट्रस्ट जे आपली आहे, त्यांनी हे काम हाती या ठिकाणी घेतलेलं आहे. ते सुराज्य आणायचं काम असेल, हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. पण आपल्याला मिळालेल्या निधीतून पैसे, लोक भाविक येतात, खूप निधी देतात, पैसे देतात, पण नुसतं मग जमा करून काय करणार आहोत आपण सोन्याचे सगळं डेकोरेशन करू, चांदीचं डेकोरेशन करू, मढवू, सगळं करू, देवाला मढवू, पण लोकांना फायदा काय. आणि म्हणून मला असं वाटतं अशा ट्रस्टच्या माध्यमातून येणारा एवढा मोठा पैसा हा समाजासाठी, समाजाच्या हितासाठी लावणं ही सर्वात महत्त्वाची बाब आपण, आणि ती आपण या ठिकाणी करतात. मला वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय म्हणजे शिक्षणासाठी पण आपलं काम मोठं आहे, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपलं काम त्या ठिकाणी मोठं आहे. आणि नुसतं इथेच नाही, नैसर्गिक आपत्ती आली, मला माहीत आहे, मी त्या खात्याचा मंत्रीसुद्धा आहे. आणि नैसर्गिक आपत्तीला कुठे पूर येऊ द्या, कुठे वादळ येऊ द्या, अतिवृष्टी येऊ द्या, भूकंप होऊ द्या, सगळ्या ठिकाणी आपलं जे ट्रस्ट आहे, आपली ट्रस्ट आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई, ही सगळ्या ठिकाणी पुढे असते. कुठे आकडता हात हे घेत नाही, याची मला कल्पना आहे. आणि यासाठीच आहे लोक पैसे देतात. नुसतं आपण इमारती उभ्या करू, मंदिर उभ्या करू, बिल्डिंग बांधू, पण यापेक्षाही आम्ही समाजाला काय देऊ शकतो ही भावना यामध्ये महत्त्वाची. आणि ते काम आपण या ठिकाणी करतात. मला वाटतं हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे, अतिशय कौतुकास्पद आहे. आपण ही जी स्पर्धा घेतली, ही नुसती स्पर्धा म्हणजे डेकोरेशन कसं झालं, देखावा कसा लायचं नाही आहे, पण तुम्ही यात सगळ्याच गोष्टींचा याच्यामध्ये सगळा वापर केलेला आहे. तुम्ही काय करतात, कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी गणपती, तुमची कन्सेप्ट काय आहे, समाजाला यातून काय पण दिशा देणार आहोत, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण कसं त्याचं रक्षण करणार आहोत, हे सुद्धा याच्यामध्ये आहे. सामाजिक चळवळ यातून कशी उभी राहील, लोकांना आपल्याला काय त्यातून शिकवता येईल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. संस्कृतीचं जतन झालंच पाहिजे, ती गोष्ट आहेच, पण त्यातून समाजाची जागृती कशी करता येईल यासाठी सुद्धा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे, यासाठी सुद्धा प्रयत्न आहे. आणि त्यातूनच मी पुन्हा सांगेल की दिवसेंदिवस आता एक गोष्ट पुढे चाललेली आहे की पर्यावरणाचा ऱ्हास. गणपती मंडळ म्हटलं म्हणजे सगळं प्लॅस्टर ऑफ पॅरिस, मुंबईला बी दरवर्षी असतो, त्या ठिकाणी आपण बघतो. हे खातं माझ्याकडे आपत्ती व्यवस्थापन. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी समुद्राला ओटी आली की मग ज्या पद्धतीने सगळं ते व्यंगचित्र त्या ठिकाणी दिसतं दादा, ते अतिशय बघण्यासारखंही नसतं, म्हणजे बघवत पण नाही तिकडे. सगळे विखंडित झालेले, खंडित झालेले सगळे त्या मूर्त्या त्या ठिकाणी असतात, हात नाही, पाय नाही, डोकं नाही, हे नाही, आणि सगळं इतकं विद्रूप चित्र त्या ठिकाणी दिसतं.
मला वाटतं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मला वाटतं शाडू मातीचा वापर केलाच पाहिजे. आपण सर्वोच्च न्यायालय सांगतं की बाबा शाडू मातीचा वापर तुम्ही करा. अगदी लहान मंडळांनी घरगुती गणपती शाडू माती झालेच पाहिजे. काही अपवादक असेल मोठे, पण त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे बंधनं आहेत. पण मला वाटतं जर सगळा हा पर्यावरणाचा आपल्याला ऱ्हास करायचा नसेल आणि या विडंबने करायचं नसेल या मूर्तीची आपल्याला गणपती बाप्पाची, तर आपल्याला हे करावं लागणार आहे. पुढे जे निर्माल्य असतं ते कशा पद्धतीने आपण त्याचं मग त्याची विल्हेवाट लावायची, ते कसं त्याचं हे सगळं नियोजन करायचं, व्यवस्थापन करायचं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. गणपतीला नैसर्गिक रंग असले पाहिजेत, हे सुद्धा झालं पाहिजे. पाणी कुठे दूषित होणार नाही ते बघणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून मला वाटतं अशा अनेक गोष्टी आहे की ते आपण केल्या पाहिजेत. अन्यथा गणपती बाप्पा आले गेले आणि त्यातून मग इतके संकट उभे राहतात, इतकं मग लोकांनाही त्रास होतो, मग वाजंत्रीचा होतो, नाचगाण्यांचा होतो. पण मला वाटतं हेमंत राष्ट्रांनी आता जे भाषण केलं त्यात सगळ्यात जास्त टाळ्या त्यांनी घेतल्या, कारण ते तुमच्या मनातलं बोलले, मंडळाच्या मनातलं बोलले. आणि त्याने हे सांगून टाकलं मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे तरी पण मी बोलतोय. टाळ्या घ्यायच्या असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात काय बोलावं लागतं तुम्हाला सांगू का? पोलिसांबद्दल वाईट बोला. पोलिसांना सांगा की किती वाईट आहे, आपण किती चांगलो आहोत, पण त्यांच्यावरही निर्बंध आहेत. शेवटी रात्री डीजे आता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा, तुम्हाला 11च्या पुढे 10च्या पुढे वाजवता येणार नाही. गणेशोत्सव असला काही ठिकाणी त्यांना अपवादात्मक आहेत, अपवाद आहेत की 12 वाजेपर्यंत तुम्ही वाचवा, मग वाजवा काय असेल ते. काही ठिकाणी आहेत मोठ्या शहरांमध्ये किंवा 1-2 तास वाढवलेले आहेत 10 नंतरचे, ते आहेत. पण हे पोलीस ठरवत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे. कारण आपण आपल्याबरोबर सगळ्या लोकांची काळजी आपल्याला घ्यावी लागते, सगळ्या धर्मियांची काळजी घ्यावी लागते, हाही त्यातला विषय आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं लहान मुलं असतात, बालकं असतात, अबालवृद्ध असतात, सिनियर सिटीजन असतात, त्यांचीसुद्धा काळजी असते. आणि म्हणून त्यातून हा निर्णय झालेला आहे. पण त्यातूनही आपल्याला मार्ग काढत असतो. आपणही शेवटी कार्यकर्ते, मी पण सुरुवातीपासून लहानपणापासून तर सगळ्या यातलाच क्षेत्रातला कार्यकर्ता आहे. मी सुद्धा पोलिसांची खूप भांडायचो, मी खूप जोरात बोललो की लोक हे माझ्या मागे सगळ्याचे, त्यातूनच मी निवडून आलो असं बोलत. पण आता 35-40 वर्ष झाले मी इथेच आहे, 15 वर्षाला मी मंत्री आहे. आता मी तुम्हाला उपदेश करतो की असं बोलायचं नाही. मी त्यावेळेला बोलायचो, त्यातून मी आमदार झालो, पण आता मला बोलता येत नाही. आता मला तुम्हाला थांबावं लागतं. कारण ती तरुण पिढी आहे, सर्वांनाच वाटतं. पण मला असं वाटतं की हे उत्सव साजरे करत असताना एक माझं तरुण पिढीला सुद्धा आव्हान आहे. आपण उत्सव साजरे करतो, पण खरं दुर्दैवाने बोलावं लागतं आहे की आजची तरुण पिढी अनेक आपण उत्सव साजरे करतो. आपण दुर्गा उत्सव साजरे करतो, आपण गणपती साजरे करतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, नंतर शिवजयंती येते, सगळेच उत्सव आपण साजरे करतो. अण्णाभाऊ साठेंची असेल, लोकमान्य आपल्या लोकमान्य टिळकांची असेल, ती शांततेत होते. पण महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांची जयंती आपण साजरे करतो. लावा डीजे, लावा वाजवा. आणि आम्हाला तर असं जातं, आमच्याकडेच वाजगिरी असतात, भाऊ वाजा, भाऊ डीजे द्या, घ्या भाऊ डीजे घ्या, वाजवा. मग काय चालली मिरवणूक, मला कळत नाही. या मिरवणुका खरं आजकालच्या काळामध्ये आता तरुण पिढी पण आमची त्यांच्याबद्दल काय बोलावं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी इतका गोंधळ असतो. आणि काही ठिकाणी तर असं असतं, आमची काही मंडळी अशी, काही सगळे म्हणणार नाही, काही मंडळी अशी आहे की पोटात पडल्याशिवाय पाय चालतच नाही त्यांचे, नाही चालत दादा. म्हणजे खरं सांगतो मी तुम्हाला, मी हे वस्तुस्थिती बघतो. मी प्रत्येक मंडळात असतो, नाशिकला असतो, पुण्याला असतो, मुंबईला असतो, सगळ्या ठिकाणी असतो. पण काही ठिकाणी अपवाद आहे. काही लोक, आपण महिलांना पुढे आणतोय, आता आपण त्याचं आरक्षण करतोय दादा, आता तुम्ही आम्हाला साथ देत नाही, हा भाग वेगळा आहे. आम्ही खूप आग्रह केला की 33% महिलांना खासदार करा, आमदार करा, पण दादाची पार्टी काय ऐकत नाही माझं ते. पण मला असं वाटतं की ही तरुण पिढी जी आहे ही कुठेतरी भरकटते की काय. शाळामध्ये कॉलेज, परवा मला आश्चर्य वाटलं, टी व्हीवर दाखवलं पुण्याच्या शाळेमधले तो 7वी 8वीचा विद्यार्थी, तो सुद्धा ते खाली नाक लावून तो ड्रगचं सेवन करतोय. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, मला वाटतं, मी चुकत असेल तर मला सांगा. पण शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा ते सेवन सुरू झालेलं आहे. कुठे चाललो होतो आपण, आणि कधी थांबणार आहे हे? जे पिढीच्या भरोश्यावर आपण म्हणतो की आम्ही सुपर पॉवर होऊ 2047 आम्ही ज्यावेळेला आमचा सुवर्ण मसवून आम्ही ज्यावेळेला शतक आम्ही त्या ठिकाणी मारू, आणि त्यावेळेला जर अशी पिढी की ज्यांच्या भरोश्यावर आम्ही हे म्हणतोय ती जर अशी व्यस्ताधीन होत असेल तर मग आम्ही कुणाकडे बघावं, हाही मोठा प्रश्न आहे. दादा, इस्रायलसारखं राष्ट्र आहे, मला खूप म्हणजे आवडणारं राष्ट्र आहे. मी 4 वेळा 5 वेळा गेलो असेल इस्रायलला. मला वाटतं फक्त 1 कोटी जनसंख्या आहे. किती लोकसंख्या आहे? 1 कोटी.
आपली 140-42 कोटी लोकसंख्या आहे. जागा केवढी आहे? नाशिक आणि धुळे जिल्हा किंवा पुणे जिल्हा एवढंच भूभाग आहे. भूभाग तेवढाच आहे, जमीन तेवढीच आहे, पण अख्ख्या जगाला पूर्ण उरतं आहे. आता ना अमेरिकेला म्हणे तुम्ही जाओ किधर, काही तुमची साथ नको आम्हाला, आम्ही आमचं पाहून घेऊ. कोणालाच बनत नाही. ते का होतं आहे? तर तिथली सगळी पिढी, त्यांच्या मनामध्ये असलेलं राष्ट्राविषयीची आस्था, प्रेम, जाज्वल्य राष्ट्रप्रेम हे त्या पिढीच्या मनामध्ये, अगदी लहान मुलापासून तर अगदी 90-100 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत दटवून उभे असतात सीमेवर. सगळे प्रकारचे शिक्षण त्यांना आहे, प्रशिक्षण त्यांना आहे. ते फायटर विमान उडवतील, ते रणगाडे चालवतील, ते पाणबुड्या चालवतील, काय असेल नसेल ते सगळे शस्त्र त्यांना अवगत आहेत. फक्त 1 कोटी जनता. आपला देश सगळ्यात तरुण आहे. आपल्या देशाचे म्हणजे लोकसंख्या आपली जवळपास 18 ते 35 वयोगटातली सगळ्यात जास्त तरुण पिढी कुठे? 65% आपल्याकडे आहे. 65% वयात 18 ते 35 वयोगटातली. 18 ते 25 वयातले तरुण जगात सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये आहे. पण आपली पिढी जर अशी व्यस्ताधीन होणार असेल तर मग काय उपयोगाचं? आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी आपल्याला कुठेतरी यातून बोध घ्यावा लागेल, हे आपल्याला थांबवावं लागेल. हा आजचा विषय नाही आहे, पण शेवटी तरुण पिढीचाच हा उत्सव आहे. त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असतात, त्यांची आस्था असते, पण सगळं पुढे ते असतात, पुढाकार त्यांचा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं अशा उत्सव बनवताना सुद्धा या गोष्टी अजिबात होणार नाही, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण समाजपर्यंत काम करतात, आपण त्या ठिकाणी अतिशय चांगले कामं करतात, पण मला वाटतं पुढच्या वेळी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. वृक्षारोपण आपल्याला जास्तीत जास्त कसं करता येईल, प्लास्टिक मुक्त देश आपल्याला कसा करता येईल, प्लास्टिक मुक्त आपल्याला पुढे कसं करता येईल, हे सुद्धा महत्त्वाचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्रग फ्री इंडिया. परवा मोदीजींनी जो अभियान सुरू केलेलं आहे, आता दर रविवारी कॉलेजमध्ये जाऊन लोकांनी भाषणं द्यायचे, मुलांची जागृती करायची, शाळेमध्ये जाऊन जागृती करायची. आता शाळेमध्ये जावं लागणार. प्लॅस्टिकचा वापर कसा करायचा, झाडं लावली पाहिजे, व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, हे आता आपल्याला सांगावं लागेल, शिकवावं लागेल मुलांना. बालमना आता आपलं तर काही उपयोग नाही आहे, आपलं तर झालं, पण आता या मुलांवर संस्कार टाकावे लागतील आणि ते करण्याची गरज आहे. ती करण्याची गरज आहे आणि ते आपण या ठिकाणी प्रामुख्याने हा कार्यक्रम आपण हाती घ्यावा, असंही मला आपल्या मंडळाला या ठिकाणी ट्रस्टला आपल्याला सुचवावं वाटतंय. मला वाटतं मी जास्त वेळ या ठिकाणी घेतोय, विषय थोडा आपला दुसरीकडे चाललेला आहे, पण या ठिकाणी मला कल्पना आहे की तुम्हाला आता बक्षीस पाहिजे. तुम्ही वाट बघतात कोणाला बक्षीस मिळणार आहे, कोणाला नाही म्हणून. आणि त्यामुळे मला माहीत आहे, मी तसा तुमच्या सारखाच कार्यकर्ता होतो, त्यामुळे टाळ्या केव्हा पडतात याची मला कल्पना आहे. मी चांगला खेळाडू होतो, त्यामुळे मला हे माहिती आहे की खेळाच्या सुरुवातीला स्पर्धेमध्ये आम्ही सगळे ग्राउंडवर बसले असतो उन्हामध्ये. मी खूप ऑलराऊंडर खेळाडू होतो लहानपणापासून, अगदी म्हणजे शालेय जीवनापासून. आणि मग नेताजी यायचे त्यावेळेला पुढारी, मग भाषण करायचे, एवढं मोठं पोट, धोतर, टोपी. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला आमच्यासारखे पुढारी नव्हते, म्हणजे सगळ्यात सिनियर पुढारी आहे मी दादा. पण ऐका कुठे पोट दिसतंय का मला? मी रोज व्यायाम करतो, पळतो 10 किलोमीटर, खूप बंधनं पाळतो. पण त्यावेळेला मग मुलांच्या समोर त्यांना सगळ्यांना स्पर्धेची घाई असायची की आता आम्ही केव्हा खेळू, केव्हा समोरच्याला हरवू. आणि आमचे सगळे लोक त्या ठिकाणी सावलीत बसून, म्हणजे पुढारी त्यावेळेचे भाषणं करायचे. आणि मग आम्ही बसल्या दे त्यांना शिव्या, अरे बैस रे खाली, अरे बैस रे खाली, काय अक्कल पाहिजे, तू काही खेळलाय का, असं म्हणायचं. तशी वेळ आता माझ्यावर आलेली मला असं वाटतं. आणि त्यामुळे पण युवकांविषयी सांगणं मी कुठल्याही भाषणात टाळत नाही. तरुणांविषयी ड्रग फ्री इंडिया विषयी बोलणं हे मी कुठेही टाळत नाही, आणि ती काळाची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं मित्र, तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना मनापासून मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्या वर्षी या ठिकाणी निश्चित प्रयत्न करावेत, त्यांना ते मिळेल. कोशिश करणे वालों की हार नाही होती. पण एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि यातून समाज प्रबोधनाचं काम आपण या ठिकाणी करत आहात. त्याबद्दल मंडळाचं खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.